Okay, student, in this lecture, we are going to study polytropic process. या लेक्चरमध्ये आपण पॉलिट्रॉपिक प्रोसेस बद्दल माहिती घेऊयात. तर आपण ज्या अगोदरच्या प्रोसेस स्टडी केल्या होत्या, जसं कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस, त्यालाच आपण आयसोबारिक प्रोसेस म्हणतो. त्यानंतर आयसोकोरिक प्रोसेस, त्यालाच आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस म्हणतो. त्यानंतर कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस, त्यालाच आपण आयसोथर्मल प्रोसेस म्हणतो. त्यानंतर रिव्हर्सिबल ॲडिबॅटिक प्रोसेस, त्यालाच आपण इसेंट्रॉपिक प्रोसेस म्हणतो. ह्या प्रोसेस आपण आतापर्यंत स्टडी केलेल्या आहेत आणि ह्या सर्वच्या सर्व प्रोसेस आपण ज्या स्टडी केलेल्या आहेत अबोव, त्या सर्व प्रोसेस आपण डिस्क्राईब करू शकतो. द ऑल अबोव प्रोसेस आर डिस्क्राईब बाय सिंगल इक्वेशन और बाय सिंगल प्रोसेस. मग ती जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो पॉलिट्रॉपिक प्रोसेस. म्हणजे सर्व प्रोसेस आपण एकाच प्रोसेसनी सुद्धा या ठिकाणी जनरल प्रोसेस आपण घेऊ शकतो की ज्याने आपण अबोव जे स्टडी केलेल्या प्रोसेस आहेत त्या डिस्क्राईब करू शकतो. मग ही जी प्रोसेस आहे त्याला आपण पॉलिट्रॉपिक प्रोसेस म्हणतो. मग पॉलिट्रॉपिक प्रोसेसचं जे इक्वेशन आहे ते त्याचं इक्वेशन असणार आहे PV is equal to PV raised to n that is equal to constant. हे त्याचं इक्वेशन आहे. या ठिकाणी P म्हणजे काय, प्रेशर ऑफ द गॅस. P म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ द गॅस. N म्हणजे काय, पॉलिट्रॉपिक इंडेक्स, त्याला आपण N म्हणतो. म्हणजे PV रेज टू N दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. समजतंय? ओके, या ठिकाणी PV रेज टू N दॅट इज इक्वल टू काय, कॉन्स्टंट आहे. या ठिकाणी N म्हणजे काय, पॉलिट्रॉपिक इंडेक्स, किंवा त्याला आपण इंडेक्स ऑफ कॉम्प्रेशन अँड एक्सपेन्शन म्हणतो ड्युरिंग पॉलिट्रॉपिक प्रोसेस. आता N ची जी व्हॅल्यू आहे ती आपण 0 टू इन्फिनिटी मध्ये ती व्हॅल्यू होते. त्याची व्हॅल्यू 0 टू इन्फिनिटी मध्ये ती आपण चेंज करू शकतो N ची व्हॅल्यू. मग या ठिकाणी पहा, तुम्ही म्हणतात की सर या सर्व प्रोसेसेस ह्या एकाच प्रोसेसने कशी दाखवता येईल? शक्य आहे ते. जर या ठिकाणी N ची व्हॅल्यू मी जर 0 घेतली, N ची व्हॅल्यू जर मी किती घेतली, 0 घेतली, तर या ठिकाणी आपली इक्वेशन मिळेल PV रेज टू 0 दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि कोणत्याही नंबरचा जर आपण 0 हा घातांक जर घेतला तर त्याचा आन्सर किती, 1. म्हणजे 2 रेज टू 0 त्याचा आन्सर असतो 1. त्यानंतर 4 रेज टू 0 त्याचा आन्सर असतं 1. V रेज टू 0 त्याचा आन्सर असेल 1. म्हणजे या ठिकाणी हे जे आन्सर आहे ते किती होईल, 1 होईल. म्हणजे खाली किती राहील, इथे फक्त शिल्लक P राहील. P इंटू 1 किती राहील, P. म्हणजे या ठिकाणी P इज इक्वल टू काय येईल, कॉन्स्टंट. P म्हणजे काय, प्रेशर. प्रेशर काय झाला आता, कॉन्स्टंट झाला. समजतंय? म्हणजे या ठिकाणी जर N ची व्हॅल्यू मी 0 टाकली तर माझी कोणती प्रोसेस होते, कोणती प्रोसेस होते, ती कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस होते. समजते? म्हणजे या ठिकाणी ही टर्म तर ही टर्म 1 झाली. म्हणजे 1 इंटू V दॅट इज इक्वल टू P इंटू 1 दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. समजते? तर या ठिकाणी N च्या ठिकाणी जर मी 0 टाकला तर मला इथे किती मिळेल, P इंटू V रेज टू 0. म्हणजे V चा घातांक हा 0 झाला. तर त्यावेळेस V रेज टू 0 त्याचा आन्सर येतो 1. मग या ठिकाणी काय होईल, P इंटू 1 म्हणजे तो P येईल आणि दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे झाली कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस, त्यालाच आपण म्हणतो आयसोबारिक प्रोसेस. ओके. त्यानंतर कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस, ज्यावेळेस इथे N ची जी व्हॅल्यू आहे, समजतंय, N इज इक्वल टू, ज्यावेळेस हा जो N आहे ज्यावेळेस ही जी काही N आहे ती जर N ची व्हॅल्यू जर इन्फिनिटी झाली, N ची व्हॅल्यू किती झाली आता, जर इन्फिनिटी झाली, तर त्यावेळेस काय हे इक्वेशन PV रेज टू इन्फिनिटी
काय या ठिकाणी पीव्ही रेस टू इन्फिनिटी. समजतंय? म्हणजे आपलं इक्वेशन होईल पीव्ही रेस टू इन्फिनिटी इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि व्ही रेस टू इन्फिनिटी जर आला तर आपण या ठिकाणी व्हॉल्यूम जर फाइंड आउट केलं तर या ठिकाणी व्हॉल्यूम काय असतो, ज्यावेळेस एन इज इक्वल टू इन्फिनिटी येतो त्यावेळेस व्हॉल्यूम काय होतं, कॉन्स्टंट होतं. मग ह्या केसमध्ये व्हॉल्यूम काय राहील, कॉन्स्टंट राहील. समजते? या केसमध्ये व्हॉल्यूम काय राहतं, ज्यावेळेस एन ची व्हॅल्यू इन्फिनिटी येते त्यावेळेस व्हॉल्यूम काय येतं, कॉन्स्टंट येतं. व्हॉल्यूम काय येतं, कॉन्स्टंट. म्हणजे ज्यावेळेस एन ची व्हॅल्यू किती असेल, इन्फिनिटी असेल, पॉलिट्रॉपिक इंडेक्सची व्हॅल्यू इन्फिनिटी असेल त्यावेळेस व्हॉल्यूम काय होईल, कॉन्स्टंट राहील. समजते? म्हणजे आपल्याला कोणती प्रोसेस मिळेल, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस, त्यालाच आपण म्हणतो आयसोकोरिक प्रोसेस. समजलं? त्यानंतर नेक्स्ट, ज्यावेळेस एन ची व्हॅल्यू 1 असेल, समजतंय, ज्यावेळेस एन ची व्हॅल्यू 1 असेल म्हणजे काय या ठिकाणी एन ची व्हॅल्यू किती झाली, 1, म्हणजे काय येईल, पीव्ही रेस टू 1 दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. जर मला सांगा 1 रेस टू 1 किती असतो, 1 असतो. 2 रेस टू 1 किती असतो, 2 असतो. 4 रेस टू 1 किती असतो, 4 असतो. मग व्ही रेस टू 1 किती येईल, व्ही. समजतंय? व्ही रेस टू 1 म्हणजे किती येईल या ठिकाणी, व्ही. म्हणजे तुमचा आन्सर काय येईल, फायनली आन्सर येईल पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. ज्यावेळेस एन ची व्हॅल्यू किती पुट केली, आता मी 1 पुट केली, त्यावेळेस तुमचं एन ची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर इक्वेशन मिळेल पीव्ही रेस टू 1 दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. त्याचाच अर्थ व्ही रेस टू 1 म्हणजेच व्ही असतो. त्यावरून आपल्याला इक्वेशन मिळेल पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके. मग कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, आयसोथर्मल प्रोसेस. त्या आयसोथर्मल प्रोसेसचं इक्वेशन काय आहे, पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. समजतंय? पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट कधी असतो, आयसोथर्मल प्रोसेस मध्ये असतो. वाटल्यास तर तुम्हाला परत या ठिकाणी मी दाखवतो आयसोथर्मल प्रोसेस. पहा या ठिकाणी ही आयसोथर्मल प्रोसेस आहे, दिसतंय, कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस, त्यालाच आपण काय म्हणतो, आयसोथर्मल प्रोसेस, जी आपण लास्ट लेक्चरला घेतली होती. ओके. त्या ठिकाणी त्या आयसोथर्मल प्रोसेसचं इक्वेशन या ठिकाणी दिसतंय. काय इक्वेशन त्याचं, पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. समजतंय? म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय असतो, पी इंटू व्ही काय असतो, कॉन्स्टंट असतो. म्हणजे तेच आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. समजतंय? ज्यावेळेस आपण एन ची किंमत किती घेतो, ज्यावेळेस आपण एन ची व्हॅल्यू ज्यावेळेस 1 घेतो त्यावेळेस आपल्याला काय इक्वेशन मिळतं, पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि हे जे इक्वेशन आहे ते कशाचं आहे, कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेसचं आहे. त्यामुळे आपण एन ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर आपली प्रोसेस काय होते, ती आयसोथर्मल प्रोसेस होते. आता जर एन ची व्हॅल्यू मी गॅमा घेतली, किती घेतली एन ची व्हॅल्यू, गॅमा. आता पहा या ठिकाणी इथे गॅमा दिसते तुम्हाला, एन ची व्हॅल्यू जर मी गॅमा घेतली तर हे लक्षात ठेवा की जी पॉलिट्रॉपिक प्रोसेस आहे त्या पॉलिट्रॉपिक प्रोसेस मध्ये जर एन ची व्हॅल्यू मी किती घेतली, गॅमा घेतली, तर इथे तुमचं इक्वेशन काय येईल, पीव्ही रेस टू गॅमा दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. समजतंय? आणि पीव्ही रेस टू गॅमा हे जे आहे हे इक्वेशन आहे इसेंट्रॉपिक प्रोसेसचे. म्हणजे इसेंट्रॉपिक प्रोसेस आहे, त्या इसेंट्रॉपिक प्रोसेस साठी आपण एक इक्वेशन घेतो. ते इक्वेशन काय आहे इसेंट्रॉपिक प्रोसेस साठी, पीव्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे इक्वेशन कशाचं असतं, इसेंट्रॉपिक प्रोसेसचं किंवा रिव्हर्सिबल ॲडिबॅटिक प्रोसेसचं इक्वेशन काय आहे, पीव्ही रेस टू गॅमा दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे लक्षात ठेवा. मग जर आपण एन ची व्हॅल्यू किती घेतली, गॅमा जर घेतली एन ची व्हॅल्यू, समजतंय, एन ची व्हॅल्यू जर गॅमा घेतली तर आपली प्रोसेस काय होते, पॉलिट्रॉपिक प्रोसेस ही काय होते, इसेंट्रॉपिक प्रोसेस होते. समजतंय? मग त्यामुळे मी या ठिकाणी म्हणले की या ठिकाणी पॉलिट्रॉपिक प्रोसेस ही अशी प्रोसेस आहे की जी अबोव ज्या वर्षाच्या प्रोसेस होत्या सर्व, आयसोथर्मल प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, त्यानंतर आयसोबारिक प्रोसेस, रिव्हर्सिबल ॲडिबॅटिक प्रोसेस, या सर्व प्रोसेस आपण एका सिंगल इक्वेशननी डिस्क्राइब करतो. आणि किंवा एका
प्रोसेसने डिस्क्राईब करतो. ती प्रोसेस म्हणजे काय असते? पॉलिट्रॉपिक प्रोसेस असते. आणि त्याचं इक्वेशन काय असतं? PV रेज टू n दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. समजतंय? ज्यावेळेस n ची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस ती प्रोसेस कोणती होईल? कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस होईल. ज्यावेळेस n ची व्हॅल्यू इन्फिनिटी असेल त्यावेळेस ती प्रोसेस कोणती होते? कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस होते. ज्यावेळेस n ची व्हॅल्यू 1 असते त्यावेळेस प्रोसेस कोणती होते? कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस ती होणार आहे. पॉलिट्रॉपिक प्रोसेस ही कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस असेल त्या केसमध्ये. आणि ज्यावेळेस n ची व्हॅल्यू मी n ची व्हॅल्यू ज्यावेळेस मी गॅमा घेतो त्यावेळेस पॉलिट्रॉपिक प्रोसेस ही काय होते? ॲडियाबॅटिक प्रोसेस होते. समजते? या ठिकाणी n ची व्हॅल्यू ही 0 टू इन्फिनिटी बदलत असताना म्हणजे ही एक जनरल प्रोसेस आहे पॉलिट्रॉपिक प्रोसेस. समजते? आता त्या पॉलिट्रॉपिक प्रोसेसची आपल्याला PV आणि TA डायग्राम काढायची आहे. तर आपण काय कन्सिडर करूया या ठिकाणी. सपोज एक सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंट या ठिकाणी मी घेतो. ओके, एक सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंट मी तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करून दाखवतो. कन्सिडर करा या ठिकाणी एक सिलेंडर आहे. सिलेंडर दिसतंय. या ठिकाणी एक सिलेंडर आहे. त्या सिलेंडरच्या आतमध्ये एक पिस्टन असेल. दिसतोय? या ठिकाणी सपोज एक पिस्टन कन्सिडर करा. विभाजन होत आहे. हा एक पिस्टन आहे. ओके, इमेजिन होत आहे. काय आहे? सिलेंडर. काय आहे? पिस्टन. दिसतोय? सिलेंडर आणि पिस्टन ही अरेंजमेंट जर आपण घेतली सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंट, आणि या ठिकाणी मी गॅस भरलेला आहे. दिसतंय या ठिकाणी सुरुवातीला. समजतंय? आता ह्या गॅसला मी काय करतो? कॉम्प्रेस करतो. म्हणजे ह्या सिलेंडरवरती मी काय ठेवणार आहे? एक वजन ठेवणार आहे. समजतंय? या सिलेंडरचा जो पिस्टन आहे त्या पिस्टनवरती मी काय ठेवणार आहे? एक वजन ठेवलं. समजतंय? हे वजन ठेवलं त्या पिस्टनवरती तर हा पिस्टन काय होईल? कोणत्या दिशेने मूव्ह होईल? तो खालच्या दिशेने त्याची मूवमेंट स्टार्ट होईल. त्याची सुरुवातीची पोझिशन होती 1 या ठिकाणी दिसते. समजतंय? सुरुवातीचा त्याचा व्हॉल्यूम हा जास्त होता, तो होता V1, आणि सुरुवातीचं प्रेशर हे कमी होतं. इथे जो गॅस तुम्हाला दिसतोय त्या गॅसचं सुरुवातीचं प्रेशर कमी होतं आणि व्हॉल्यूम काय होता त्याचा हा जास्त होता. समजतंय?
मग आपल्याला फर्स्ट पॉइंट या ठिकाणी भेटेल. समजतंय? जे सुरुवातीला जो काही व्हॉल्यूम होता तो असणार आहे V1 सुरुवातीचा व्हॉल्यूम आणि सुरुवातीचा प्रेशर असणार आहे P1. समजतंय? सुरुवातीला इनिशियल स्टेजला त्याचा व्हॉल्यूम होता V1, प्रेशर होता P1. दिसतंय? या ठिकाणी PV डायग्राम मध्ये मी प्रेशर हा y ऍक्सिस वरती घेतलेला आहे, व्हॉल्यूम हा x ऍक्सिस वरती घेतलेला आहे. म्हणजे वर्टिकल डिस्टन्स हे प्रेशर इंडिकेट करतील आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स हे व्हॉल्यूम इंडिकेट करतील. समजतंय? त्या पॉइंटचे व्हॉल्यूम हा हॉरिझॉन्टल डिस्टन्सने आपण दाखवणार आहोत आणि वर्टिकल डिस्टन्सने काय दाखवणार आहोत, त्या पॉइंटला प्रेशर किती आहे. या पॉइंटला सुरुवातीच्या पॉइंटला प्रेशर होता P1, हा कमी होता सुरुवातीला प्रेशर आणि त्याचं व्हॉल्यूम होतं V1. आता या ठिकाणी ह्या पिस्टनवरती जर आपण वजन टाकलं तर काय होईल, त्या वजनामुळे तो पिस्टन काय होईल, खालच्या दिशेने त्याची मूवमेंट स्टार्ट होईल. दिसते या ठिकाणी त्याची डाउनवर्ड डायरेक्शन त्याची काय होईल, मूवमेंट ही स्टार्ट होईल. इमेजिन होत आहे. मग त्याची ज्यावेळेस खालच्या दिशेने त्याची मूवमेंट स्टार्ट होते त्यानंतर फायनली या ठिकाणी फायनल पोझिशनला वाटलं असेल परत एक तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. फायनली या ठिकाणी जो पिस्टन आहे तो एक कडे म्हणजे तो कुठे होता, या ठिकाणी होता. जसं 1 नंबरच्या पोझिशनला, या पोझिशनला होता सुरुवातीला. इमेजिन होत आहे. त्यानंतर पिस्टन हा खालच्या दिशेने मूव्ह झाला डाउनवर्ड डायरेक्शन. पिस्टन हा खालच्या डायरेक्शनने मूव्ह झाला. खालच्या डायरेक्शनने मूव्ह झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला पिस्टन दिसतंय. दिसतोय त्याची फायनल पोझिशन. सुरुवातीला 1 नंबरला तो वरती होता, त्यानंतर तो डाउनवर्ड खालच्या दिशेने मूव्ह झाला आणि खालच्या दिशेने मूव्ह झाल्यानंतर तो सेकंड पोझिशनला गेला. समजतं? त्याची फायनल पोझिशन सेकंड पोझिशन या ठिकाणी तुम्हाला दिसते. तर या ठिकाणी तो गॅस काय होईल, कमी जागेमध्ये आपण भरणार आहोत गॅसला. समजतंय? गॅस काय होईल, कमी जागेमध्ये आपण भरणार आहे. या ठिकाणी तो गॅस काय होईल, कॉम्प्रेस होईल. समजतंय? इमेजिन होत आहे. सुरुवातीला त्या गॅसचं व्हॉल्यूम जास्त होतं, आता व्हॉल्यूम काय झालं पहा, त्या गॅसचं कमी झालेलं आहे. दिसतंय? त्या गॅसचं व्हॉल्यूम काय झालं आता या ठिकाणी कमी झालं. गॅसचं व्हॉल्यूम कमी झालं म्हणजे तो गॅस काय केलाय, आपण कॉम्प्रेस केलाय. 1 पोझिशनला पहा, पहिल्या पोझिशनला त्या गॅसचं व्हॉल्यूम हे जास्त होतं, त्याचा प्रेशर कमी होता.
नंतर आपण त्या गॅसचा जो त्या ठिकाणी पिस्टन आणि सिलेंडर अरेंजमेंट आहे, त्या ठिकाणी आपण पिस्टन आणि सिलेंडर अरेंजमेंट घेतलेली आहे. पिस्टन अँड सिलेंडर अरेंजमेंट. समजतंय? हा जो पिस्टन आहे त्या पिस्टन आणि सिलेंडर अरेंजमेंट मध्ये जो गॅस होता त्याचं सुरुवातीचं व्हॉल्यूम होतं V1 आणि त्याचा प्रेशर होता P1. त्यानंतर आपण त्या पिस्टनवरती जर वजन टाकलं तर वजन टाकल्यामुळे तो पिस्टन काय होतो, खालच्या डायरेक्शन तो मूव्ह होईल, म्हणजे तो गॅस काय होईल, कॉम्प्रेस होईल. समजतंय? गॅस काय होतो, कॉम्प्रेस होतो. म्हणजे या ठिकाणी आपण घेतलेलं आहे कॉम्प्रेशन ऑफ द गॅस. गॅसचं काय केलं आपण, कॉम्प्रेशन केले. कॉम्प्रेशन केल्यामुळे सुरुवातीचा व्हॉल्यूम त्याचा V1 होता, तो व्हॉल्यूम काय झाला, कमी झाला. आता व्हॉल्यूम काय होतं त्याचं, कमी होतंय. इमेजिन होतंय? आणि त्यानंतर गॅस कॉम्प्रेस झाल्यामुळे आता गॅस हा आपण कमी जागेमध्ये दाबून बसवलाय. तर कमी जागेत तो गॅस जर दाबून जर बसवला आपण तर गॅसचा प्रेशर काय होतो, इन्क्रीज होतो. म्हणजे सुरुवातीला प्रेशर काय होतं, ते कमी होतं, तो होता P1. आता प्रेशर काय झाला, वाढला. या ठिकाणी फायनली काय होतंय, त्याचा व्हॉल्यूम काय होता, सुरुवातीला व्हॉल्यूम हा जास्त होता. पहा या ठिकाणी व्हॉल्यूम काय झाला, आता कमी झाला. सुरुवातीचा व्हॉल्यूम V1 एवढा होता, इथपर्यंत दिसतोय. आता व्हॉल्यूम काय झाला, हा कमी झाला. सपोज तो व्हॉल्यूम झालाय आता V2. फायनली कॉम्प्रेस केल्यानंतर दिसतंय या ठिकाणी V2. त्यानंतर त्या ठिकाणचा जो प्रेशर आहे, गॅस कॉम्प्रेस केल्यामुळे त्याचा प्रेशर काय होतो, इन्क्रीज होतो. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय त्याचा प्रेशर काय झाला, इन्क्रीज झाला. समजतंय? सुरुवातीचा प्रेशर हा काय होता, पहा सुरुवातीचा प्रेशर होता P1 एवढा. मग गॅस काय करतोय आपण, कमी जागेमध्ये दाबून भरतोय, त्यामुळे त्याला कॉम्प्रेस करतोय. म्हणजे कॉम्प्रेस त्यामुळे त्याचा प्रेशर काय झाला, वाढत गेला. सुरुवातीचा प्रेशर होता P1, त्याचा प्रेशर काय होईल, गॅसला जसं आपण कॉम्प्रेस करू तसं प्रेशर काय होईल, त्याचा वाढत जाईल. आणि फायनल त्याचा प्रेशर होईल P2. फायनल त्याचा प्रेशर होईल P2. समजतंय? फायनल प्रेशर झाला P2. म्हणजे या ठिकाणी V2 आणि P2 हा ही फायनल स्टेजला आपल्याला व्हॉल्यूम आणि प्रेशर मिळणार आहे. मग तो जो फायनल स्टेजचा प्रेशर आणि व्हॉल्यूम आहे, समजतंय? त्या फायनल स्टेजचा प्रेशर आणि व्हॉल्यूम ते पॉइंट जर आपण लोकेट केला त्या ठिकाणी तर आपल्याला या ठिकाणी सेकंड पॉइंट भेटेल. समजतंय? आपल्याला या ठिकाणी सेकंड पॉइंट भेटणार आहे. दिसतंय या ठिकाणी पहिला पॉइंट आपल्याला भेटला होता या ठिकाणी. आणि सेकंड पॉइंट आपल्याला भेटला, तो देखील आपण लोकेट केला. फर्स्ट पॉइंट या ठिकाणी भेटतोय आपल्याला, बरोबर. आणि या ठिकाणी सेकंड पॉइंट भेटतोय आपल्याला 2 नंबरचा. समजतंय? इनिशियल पॉइंट हा 1 आहे. त्यानंतर आता आपण जर ग्राफ जर प्लॉट केला, प्रोसेस ही 1 कडून 2 कडे जाते. प्रोसेस ही 1 कडून 2 कडे जाते. समजतंय? आपल्याला हा ग्राफ प्लॉट करायचा आहे. समजतंय? आपण जर ह्याला जर प्लॉट केलं आपल्याला अशी प्रोसेस भेटेल. म्हणजे फायनली आपल्याला ही प्रोसेस या ठिकाणी भेटणार आहे.
फायनली आपल्याला 1 ते 2 पॉईंट जर आपण जॉईन केले तर फायनली आपल्याला 1 कडून 2 कडे जाताना अशी प्रोसेस दिसेल, 1 कडून 2 कडे जाताना. ओके, समजलं? ओके, समजतं आहे तुम्हाला? त्यानंतर नेक्स्ट आपण त्याची टीए डायग्राम काढणार आहोत. पीव्ही डायग्राम तुम्हाला समजले असेल. प्रोसेस ही 1 कडून 2 कडे जाते. प्रोसेस अशी जाते 1 कडून 2 कडे. आता आपल्याला टीए डायग्राम काढायचे आहे. टीएस ओके, टीए डायग्राम साठी दिसतंय. टीएस डायग्राम आता आपल्याला ड्रॉ करायचे आहे या ठिकाणी. ओके, आता या ठिकाणी मी जर त्या गॅसला कॉम्प्रेस केलं, 1 कडून तो 2 कडे गेला, गॅसचं कॉम्प्रेशन झाल्यामुळे त्या गॅसचं काय होतं, प्रेशर वाढतं. तसंच त्या गॅसचं कॉम्प्रेशन होत असताना त्याचं टेम्परेचर देखील काय होतं, इन्क्रीज होतं. मग त्या गॅसचं जर टेम्परेचर वाढलं म्हणजे त्या गॅसची हीट पण काय होते, वाढते त्या गॅसच्या आतमध्ये. समजतं? एखादा गॅस जर आपण कॉम्प्रेस करतो, या ठिकाणी पहा 1 नंबरला गॅसचं व्हॉल्यूम जास्त होता, त्या गॅसला आपण कॉम्प्रेस केला, पिस्टन हा खाली मूव्ह झाला, त्यामुळे गॅसचं कॉम्प्रेशन झाल्यामुळे त्याचा प्रेशर वाढतो आणि त्याचं टेम्परेचर देखील काय होतं, वाढतं. या ठिकाणी प्रेशर वाढतो आणि त्याचा टेम्परेचर पण वाढतो. आणि तसंच त्या गॅसमध्ये तो गॅस हा गरम होतो, म्हणजे त्यामध्ये हीट सुद्धा ऍड होते. म्हणजे त्या ठिकाणी गॅस गरम झाल्यामुळे त्याचं टेम्परेचर वाढेल. सॉरी, थोडंसं मी चुकीचं सांगितलं या ठिकाणी. पहा, गॅस जर कॉम्प्रेस केला, गॅस जर कॉम्प्रेस केला तर त्या ठिकाणी काय होतं, गॅसचं कॉम्प्रेशन केल्यामुळे त्या गॅसचं टेम्परेचर काय होईल, टेम्परेचर काय होईल, गॅसचं कॉम्प्रेशन केल्यामुळे त्याचं टेम्परेचर वाढतं, बरोबर. आणि गॅसचं जे टेम्परेचर वाढलं तर गॅस काय होईल, आतमध्ये त्याची हीट तयार होईल. आतमध्ये हवा काय असेल, समजतंय, त्या गॅसच्या आतमध्ये हवा, त्याचं टेम्परेचर जास्त असेल, त्याच्यामध्ये हीट असेल. मग ती हीट काय होते, लक्ष द्या, त्याची हीट काय होते, ती सिस्टीम मधून आलेली नाहीये, बाहेरून आलेली नाहीये. गॅस कॉम्प्रेस केला म्हणून त्याच्यामध्ये तो गरम झालेला आहे. मग बाहेरच्या हवा जर थंड असेल आणि तो गॅस जर गरम झाला तर त्या गॅस मधली हीट कुठे जाईल, बाहेर जाईल. समजतंय? ते नॅचरली काय होईल, हा आतमधला गॅस गरम आहे आणि बाहेरच्या हवा जर थंड आहे तर काय होतं, सिस्टीम मधून ती हीट कुठे जाईल, बाहेर जाईल. म्हणजे गॅस हा गरम तर राहीलच, थोडाफार त्याच्यामध्ये उष्णता राहील, पण त्याचबरोबर त्यामधली जी हीट आहे, ती उष्णता आहे, ती काय होते, बाहेर पडते. म्हणजे सिस्टीम मधून हीट काय होते, बाहेर जाते. म्हणजे गॅस मध्ये हीट काय जाणार आहे, बाहेर जाणार आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं, जर हीट जर बाहेर पडत असेल गॅस मधली तर एंट्रोपी काय होते, कमी होते. समजतंय? एंट्रोपी काय होते, यस, ही कमी होते. म्हणजे या ठिकाणी गॅस जर कॉम्प्रेस केला, जसं आपण त्याला कॉम्प्रेस करू तसंच त्याचं टेम्परेचर काय होईल, वाढत जाईल. तसंच त्या गॅसचं टेम्परेचर काय होईल, वाढत जाईल. आणि त्या गॅस मधली हीट पण काय होते, बाहेर सराउंडिंग मध्ये ती पडत जाईल, थोडी 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 प्रमाणात ती बाहेर जाईल. मग हीट जशी बाहेर जाईल तसं त्याची एंट्रोपी काय होते, कमी होते. समजतंय? एंट्रोपी काय होते, कमी होते. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, त्याची एंट्रोपी कमी होईल आणि त्याचं टेम्परेचर काय होईल, वाढेल. इमेजिन होते, एंट्रोपी काय कमी होते, कारण की त्या गॅसमध्ये जी काही तो गॅस गरम झालेला आहे, ते गरम झाल्यामुळे तो गॅस काय करतो, बाहेरची जी थंड हवा आहे, समजतंय, सराउंडिंग मध्ये, त्याला ती हीट काय होईल, ट्रान्सफर होईल. समजतंय? म्हणजे त्या गॅस सिस्टीमच्या आतमधली हीट कुठे जाते, बाहेर जाते. इमेजिन होते. त्यामुळे जर आपण कन्सिडर केलं, सुरुवातीला त्याची एंट्रोपी होती
ती जास्त होती, सपोज सुरुवातीला त्याची एंट्रोपी ती असेल S1 आणि सुरुवातीचं टेम्परेचर काय होतं, कमी होतं. असं जर आपण कन्सिडर केलं तर सुरुवातीचं टेम्परेचर या ठिकाणी कमी होतं, ते होतं T1 एवढं. सुरुवातीचं टेम्परेचर होतं T1 एवढं. त्यानंतर सुरुवातीचं एंट्रोपी ही जास्त होती, ती होती S1 एवढी. दिसतंय या ठिकाणी, मी तुम्हाला या ठिकाणी ग्राफ मी दाखवतोय. त्यानंतर त्या गॅसला जर मी कॉम्प्रेस केलं तर कॉम्प्रेस केल्यामुळे काय होतंय, त्या गॅसचं टेम्परेचर वाढतंय. समजतंय, म्हणजे फायनली त्याचं टेम्परेचर काय झालं, इन्क्रीज झालं. सुरुवातीला टेम्परेचर होतं T1, आता त्याचं टेम्परेचर वाढलं, ते झालं T2 एवढं. किती झालं ते टेम्परेचर, T2 एवढं. त्यानंतर टेम्परेचर वाढत जातं, म्हणजे त्या सिस्टीम मध्ये काय झाली, उष्णता आली, हीट आली. मग ती हीट काय होते, जसं जसं टेम्परेचर वाढतं तसं ती हीट काय होते, सराउंडिंग मध्ये बाहेर टाकली जाते आणि तो गॅस थंड होण्याचा प्रयत्न करेल. समजतंय. मग म्हणजे जनरली मी तुम्हाला सांगितलंय हीट कशी जाते, जो हाय टेम्परेचरची जी बॉडी आहे त्याकडून हीट कुठे ट्रान्सफर होते, लो टेम्परेचरच्या बॉडीकडे. मग या ठिकाणी सिस्टीमचं टेम्परेचर हाय आणि सराउंडिंगचं टेम्परेचर हे कमी असेल, त्यामुळे जनरली हीट कशी ट्रान्सफर होईल, सिस्टीम मधून बाहेर जाईल, बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल आणि ती बाहेर हळूहळू पडेल. आणि जसजशी ती हीट बाहेर पडेल, सिस्टीम मधला जो गॅस आहे त्याची एंट्रोपी S देखील काय होते, कमी कमी होत जाते. समजतंय, त्याची एंट्रोपी S काय होईल, ती कमी कमी होत जाते. मग फायनली त्याची एंट्रोपी काय होईल, सुरुवातीची त्याची एंट्रोपी होती S1, ती जास्त होते, आता त्याची एंट्रोपी काय झाली, कमी झाली. ती फायनल त्याची एंट्रोपी राहील S2 एवढी. किती राहील फायनल, S2 एवढी. समजतंय. मग फायनल पॉइंट या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो लोकेट करून. हा तुम्हाला फायनल पॉइंट भेटेल. समजतंय, म्हणजे ग्राफ हा 1 कडून 2 कडे जाणार आहे. समजतंय, ग्राफ हा 1 कडून 2 कडे जाणार आहे या ठिकाणी. दिसतंय. मग या ठिकाणी असा या ठिकाणी ग्राफ येणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही एरो पण दाखवू शकता असे, गॅस 1 कडून 2 कडे जाताना. समजतंय, 1 कडून 2 कडे जाताना काय होतं, टेम्परेचर हे वाढतं आणि एंट्रोपी काय होते, कमी होते. समजतं तुम्हाला ग्राफ कसा मिळेल तो. ओके. त्यानंतर आपल्याला पुढची डायग्राम ही प्लॉट करायची आहे. एचएस डायग्राम. तर एचएस डायग्राम मध्ये जर आपण या ठिकाणी जर एचएस डायग्राम काढली तर ही डायग्राम आपल्याला कशी भेटेल पहा. या ठिकाणी सुरुवातीला ते गॅस काय होतं, त्याचं प्रेशर आणि त्याचं व्हॉल्यूम. सुरुवातीला जर प्रेशर कमी होता, त्याचा व्हॉल्यूम जास्त होता. गॅसला कॉम्प्रेस केलं, कॉम्प्रेस केल्यामुळे त्याचा व्हॉल्यूम काय झाला, कमी झाला, प्रेशर वाढतो, टेम्परेचर देखील वाढतो. समजतंय, त्या गॅसला जर आपण कॉम्प्रेस केलं तर. ओके. आणि कॉम्प्रेस केल्यामुळे त्याचं टेम्परेचर वाढते. मग सुरुवातीला त्या गॅसचं जी काही एन्थॅल्पी आहे, सुरुवातीला त्याची एन्थॅल्पी काय होते, कमी होती. एन्थॅल्पी ही डिपेंड आहे टेम्परेचरवरती. सुरुवातीला त्याचं टेम्परेचर कमी होतं गॅसचं, त्यामुळे त्याची एन्थॅल्पी कमी होती. फायनली त्याची एन्थॅल्पी काय होते, ही वाढत जाते. का, कारण गॅस आपण कॉम्प्रेस करतोय, कॉम्प्रेस केल्यामुळे त्याचं टेम्परेचर काय होतंय, वाढतंय. मग टेम्परेचर वाढलं तर काय होतं, एन्थॅल्पी देखील काय होते, वाढते. सुरुवातीची एन्थॅल्पी होती H1, त्यानंतर गॅसला कॉम्प्रेस केल्यामुळे त्याचं टेम्परेचर वाढतं, फायनल त्याची एन्ट्रोपी झाली H2 एवढी. त्यानंतर सुरुवातीला पहा या ठिकाणी त्याची जी एन्ट्रोपी होते, एन्ट्रोपी ही काय होते, सुरुवातीला जास्त होते, ती होती S2 एवढी. किती होती ती, S2 एवढी. आणि जो गॅस जसा गरम होईल तसं त्या गॅसमध्ये हीट काय बाहेर जाते ना सराउंडिंगला जर त्याची हीट गेली गॅस मधली, जसं या ठिकाणी मी दाखवलं होतं, गॅस मधली हीट कुठे जाते, सराउंडिंगला जाते. जसं आपण त्याला कॉम्प्रेस करू तसं त्याचं टेम्परेचर वाढतं आणि टेम्परेचर वाढल्यामुळे तो गॅस काय होतो, गरम होतो आणि गरम झाल्यामुळे ते गॅस मधली हीट कुठे पडेल, जनरली ती बाहेर पडेल, त्या सिस्टीमच्या बाहेर.
आणि गॅसमधून जर सिस्टीमच्या बाहेर जर हीट जात असेल तर एंट्रोपी काय होते, कमी होते. तर सुरुवातीला त्याची एंट्रोपी सपोज ती एंट्रोपी होते S1, सुरुवातीला त्याची एंट्रोपी होते S1 एवढी, आणि फायनली त्याची एंट्रोपी काय होते, कमी कमी होत जाऊन सुरुवातीची एंट्रोपी किती होते, S1 एवढी होती, त्याची एंट्रोपी काय झाली, कमी कमी झाली. ती किती झाली आता, S2 एवढी. समजतंय किती झाली ती आता, S2 एवढी. या ठिकाणी आपल्याला हे 2 पॉइंट भेटतील. समजतंय, हा पॉइंट नंबर 1, त्यानंतर हा पॉइंट नंबर 2. आपल्याला या ठिकाणी असे 2 पॉइंट भेटतील. समजतंय. मग या ठिकाणी आपल्याला 1 ते 2 हा ग्राफ जर आपण ड्रॉ केला, समजतंय, 1 कडून 2 कडे जातात. समजतंय, 1 कडून जर आपण 2 कडे जाताना जर ग्राफ असा ड्रॉ केला तर आपल्याला या ठिकाणी असा कर्व भेटेल. इमेजिन होत आहे. ओके, समजलं, याची डायरेक्ट कशी येणार आहे. ओके, नेक्स्ट लिंक मी लगेच टाकतो आणि 10-15 मिनिटं मी एक किंवा नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला याचे फॉर्म्युले सांगेल. तुम्हाला या 3 डायग्राम समजला, याच्या नोट्स मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला पाठवेल आणि नेक्स्ट लेक्चर लगेच स्टार्ट करू. ओके, थँक्यू.